नमस्कार. नमस्कार. आज आपण वाई या ठिकाणी आलेलो. एक कुस्ती मैदान होतं शिवप्रतिज्ञा कुस्ती केंद्र रविवार पेठ वाई. तर मैदानच्या सुरू जरा आम्हाला आबांचा वेळ मिळाला त्यासाठी एक थोडक्यात मुलाखत आज आपण आबांची घेणार आहे. नमस्कार आबा. नमस्कार. तुमचं योगदान कुस्ती क्षेत्रात हो. चांगलं आहे. एक आपली दह्यांच्या रूपाने एक चांगला पैलवान या सातारा जिल्ह्याला मिळाला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेकडो मुलं प्रॅक्टिस करतायत. तर आपल्या तालमीविषयी काय थोडक्यात माहिती द्याल? आमच्या गावात तालीम चालू होती. चांगली पोरं खेळत होती. पण शाळेअभावी तालीम बंद करावी लागली. शाळेतली मुलं कुठे जाणार म्हणून तालीम बंद केली. मग परत आम्ही कॅनेल लगत तालीम सुरू केली. बांधकाम करून चालू केलं. चालू केल्यानंतर आता सुरुवातीला तिथं 50-60 मुलं होती. तिथली काही मुलं 20-25 सर्व्हिसला लागली. त्यांचं कल्याण झालं. कोण मिलिटरीमध्ये, कोण पोलीसमध्ये, कोण आर्मीमध्ये अशी सर्व्हिसला लागली मुलं. आणि दुसरी अशी गोष्ट अशी झाली, सर्व्हिसला लागल्यानंतर परत त्यांनी अनुभवानं त्यांनी त्यांच्या गावातली मुलं आमच्या तालमीत भरती केली. आता 50-55 मुलं आहेत लहान मोठी झाली. आज आबांच्या मार्गाखाली जवळपास 50 ते 60 मुलं आज प्रॅक्टिस करतात आणि आबांनी एक मैदानी कुस्ती बरोबर आहे एक आधुनिकपणा म्हणून तांत्रिक कुस्ती आली पाहिजे यासाठी मॅच पण आहे आणि त्यासाठी हरियाणावरून पण कुस्ती मॅच आणलेला आहे. म्हणजे काळानुसार माणसानं बदललं पाहिजे त्याची जाणीव आबांच्या कायम ठेवत असतात. आणि आबांचं एक वलय आणि एक वजन भागात एक आदर्श वस्तू म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आज आबांच्याकडे पाहतोय. तर आबा तुमची कशा पद्धतीने दिनचर्या असते, मुलांना शिस्त कशी असते? आमच्या इथं मुलांना शिस्त योग्यच असते. आता हरियाणाचा वस्ताद आम्ही बोलावला होता. तो पहाटे 4ला मुलं उठवायचा, प्रॅक्टिस घ्यायचा 7 वाजेपर्यंत. 3 तास प्रॅक्टिस घ्यायचा, रनिंग घ्यायचा, धाव प्रॅक्टिस घ्यायचा. 7च्या नंतर 8-8:30ला पोरांनी नाश्ता केला की स्वयंपाकाला मुलं लागणार. मग कमी पोरं. ही काही भागातली येऊन जाऊन करत होती. आणि स्वयंपाक झाला 10-11 वाजता ती जेवणाऱ्यांनी झोपणार. परत 4 वाजता तो वस्ताद आमच्या मुलांना उठवायचा. 4ला उठवले की बाकीचं उरकून प्रॅक्टिसला सुरुवात करणार. ती 7-7:30 पर्यंत प्रॅक्टिस करायची गोष्ट. आणि हरियाणाचे कोच हरियाणावाले जे आहेत त्यांचं योग्यच आहे आपल्यापेक्षा. आपल्या इकडे माती कुस्तीला किंमत कमी आहे. फड कुस्ती काय वर्षातून एक वेळा फड घ्यायचा. त्यात जे गाववाल्याने म्हणायचे खेळ 100 खेळ 200 ते 1000चं पोरग असलं तरी एक वर्षातून एक फड घेऊन गाववाली यात्रेला खर्च करू शकत नाही. पावत्या बाकी फाडतात कसं पण फडाला खर्च कमी आहे. तमाशाला खर्च जास्त आणणार अशी आपल्या ग्रामीण भागची प्रथा आहे. तर आबाने अतिशय चांगल्या ग्रामीण भागातल्या ज्या कुस्ती कमिटी आहेत त्या काही कुस्ती घेत असतात, काही कुस्ती घेत नाही. तर त्यांना पण एक चांगलं उत्तर दिलेलं आहे. कारण जी आज खऱ्या अर्थानं भारताची या भारत देशाची गरज आहे की भविष्यातली येणारी तरुण पिढी ती सुदृढ झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे आणि बलशाली भारत हो आणि विश्वात शोभून जावं असं एक वाक्य आहे. त्या बलशाली भारत आज खऱ्या अर्थानं बनतोय का याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आज समाजानं बदलला पाहिजे आणि या कुस्तीला चालना दिली पाहिजे. तर आता आपली दोन्ही मुलं पैलवान होती त्यांच्याविषयी पहिले सांगा. दोन्ही मुलं आम्हाला शौक होता पहिलवान केला. मला बी शौक होता. त्यामुळे मी दोन्ही मुलं पहिलवान केली. आता हरिश्चंद्र बिराजदारकडे ठरला होता. बारका परत मामामूळ कुस्ती केंद्रामध्ये होता. सांगलीला काही दिवस सरकारी तालमीत होती. मंगलसिंग डाळवाले आमच्या गावचे पहिलवान असतात. त्यांच्या हाताखाली काय होती. पण इथून पुढे शिक्षण करूनच तालीम करणं महत्वाचं. कारण शिक्षणातून तालीम केली तर खेळाडू म्हणून तो कुठेतरी भरती होऊ शकतो. पण त्याला शिक्षण पाहिजे. नुसता अंगठेबहादूर असला तर तो भरती होणारच नाही. येऊ शकत नाही त्याला. आणि मॅटवरचं टेक्निक जास्त प्रमाणात पाहिजे. माती कुस्ती किती दिवस करणार तुम्ही? मॅटवरचं प्रॅक्टिस असलं तर तो सर्व्हिस करत खेळू शकतो. पोलीस भरती म्हणा, आर्मीमध्ये, मिलिटरीमध्ये खेळाडू म्हणून घेतात ना. बरोबर. गव्हर्नमेंटने तशा सुविधा ठेवलेल्या आहेत. आपल्या लोकांना कळत नाही. फडाव खेळामध्ये माझा मोठा पैलवान झाला असं नाही. त्यांनी टेक्निकनं मॅटवरचं प्रॅक्टिस करून ऑलिम्पिकला म्हणा, नॅशनलला खेळलं गेलं पाहिजे. आणि त्याने त्याच्या आयुष्याची सुधारणा केली पाहिजे तर तो पुढे जाणार. नाही तर पुढे जाऊ शकत नाही. मग आता हे कुस्ती फड कुस्ती करणारे फड त्याचं वय संपले तो काय करू शकणार आहे? मजुरीशिवाय काय करणार आहे? म्हणून त्याला नोकरी हा महत्वाचा प्रश्न आहे. अतिशय आबाने
प्रामाणिकपणे सांगितलं की आज कुस्ती मैदानी कुस्ती आहेच, पण त्याबद्दल स्पर्धेकडे पण मुलांनी तितकंच लक्ष दिलं पाहिजे. कारण योग्य वयात योग्य नोकरी आणि जीवनाचा समतोल साधता आला पाहिजे. अन्यथा जीवन व्यर्थ जाऊ शकतं. म्हणजे बलाचा बुद्धीचा शास्त्रोक्त उपयोग केला पाहिजे असं आबांचं ठामपणे मत आहे. आणि आज आपण हे सांगितलं ऑलिम्पिकला या महाराष्ट्राला का मिळाले 1952 साली पहिले ऑलिम्पिकवर या सातारा जिल्ह्याचे ऑलिम्पिकवर खशाबा जाधव यांनी पदक मिळवून दिलं. आणि 1952 नंतर या महाराष्ट्राला एकही मल्ल आजपर्यंत ऑलिम्पिकला जाऊ शकला नाही. त्याची खंत आहे. कारण त्यांच्या बरोबर कृष्ण मानगावे, श्रीरंगाप्पा जाधव, क्षेत्रमाऊली हेच देखील गेले. पण आज ऑलिम्पिकला महाराष्ट्राला कोण सुद्धा मल्ल जात नाही. वामनराव शेळके मुंशीवाडीचे म्हणून होते ते, आणि त्यांची सुद्धा निवड झाली होती बाहेर ऑलिम्पिकला जाण्यासाठी. पण ते खशाबा जाधव एकटे गेले, हे गेलेच नाहीत. कारण यांचं मुंबईत पानाचं दुकान होतं, त्यांना पानवाले म्हणाले. म्हणजे कुस्ती जर काय कमी जास्त झालं तर आपलं पानाचं दुकान गेलं तर आयुष्याचं काय, म्हणून ते पुढे गेलेच नाहीत. तर त्यांची सुद्धा निवड झाली दोन व्यक्तींची. आपण आता सांगितलं जे पडद्यामागचं व्यक्तिमत्व जे अजून कुणाला माहित पण नाही असे पैलवान आहेत. तर या मुलाखतीतनं खरोखर आपल्याला एका पैलवानाचा इतिहास माहित पडला. धन्यवाद आबा त्यासाठी आपण. आणि काम करू शकत नाही, जर कुठे शिकू शकत नाही. पूर्वी आता कसं झाले, बाहेरचे कोच आणून जे आपापल्या गावात होतं, जिथं पिकते तिथे किंमत नसते. नाही बरोबर ते शब्द इथे खरोखर खरोखर जिथे पिकते तिथे किंमत असते. किंमत नसते. असं ठिकाण आहे या महाराष्ट्राची दक्षिण काशी वाई. आज वाई ठिकाणी आबांची तालीम आहे सिद्धनाथवाडी या ठिकाणी. तर निसर्गानं नटलेला परिसर आहे, स्वच्छ हवा आहे आणि कुस्तीसाठी लागणारं वातावरण आज वाई ठिकाण आहे. पण तरी आबांची इच्छा, आबांच्या अपेक्षेप्रमाणे तिथं मुलं अजून प्रॅक्टिसला येत नाही. तर संपूर्ण सातारा जिल्हावासीयांना आव्हान आहे, महाराष्ट्राला आव्हान आहे की आपली मुलं या चांगल्या ठिकाणी पाठवा आणि ज्या तालमी विना डोपिंग, विना प्रोटीन आणि सकस आहार, चांगलं मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास आणि शिक्षण ज्या तालमीत दिलं जातंय ती आबांची तालीम आहे, जे हनुमान कुस्ती केंद्र सिद्धनाथवाडी वाई. आणि दुसरं असं की आमच्या तालमीमध्ये अजिबात कुठला खर्च नाही मुलाला. ती फक्त लाईट बिल घेतो आणि आता टीव्ही चालू झालं, नाही तर सगळं मोफत आहे. लाईट आहे, राहण्याची सोय, 5,000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. खेडेगावची मुलं येऊन राहिली तरी फक्त आम्ही लाईट बिल घेतो, बाकी काही घेत नाही. आणि ते मी यंदाच चालू केले. 10 वर्षात ते घेतलेले नव्हते. तर आपण जास्तीत जास्त मुलांनी यावं, वाई सारख्या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस करावं, त्यांच्यासाठी आम्ही मोफत सल्ला देऊ. इतकी चांगली संधी तर तरुणांनी ही संधी दौडून आहे. आवडता छंद कुस्ती आणि बैलगाडी. बैल सुद्धा आपली रेसची आहेत पळणारी, बैलगाडी, हे दोनच छंद आपल्याला. आवडता रंग लाल. लाल, लाल मातीचा लाल रंग. लाल माती. कोल्हापूर त्या लेवलला पुन्हा सुद्धा गेलेलो. आता गंगावेस तालीम, शाहूपुरी तालीम चांगली, गंगावेस 1 नंबर तालीम. सिकंदर, माऊली, गंगावी मोठी मोठी तालीम तिथे झाली. आता पुण्याला सुद्धा काका पवाराची तालीम, तुमचं अमोल विचरे, मामा मोळ कुस्ती केंद्र, परत गोकुळ वाजतात, भरपूर तालीम आहेत पुण्यात सुद्धा आणि चांगले प्रॅक्टिस घेतात. आता ती कोल्हापूरच्या लेवलने चालते, कोल्हापूरच्या ह्या लेवलने चालते. ते एक आवडती तालीम कुठली तुम्ही बाबा खरोखर त्या तालमीत चांगली म्हणणं का? गंगावेस तालीम, गंगावेस तालीम, कोल्हापूर आणि काका पवार. आवडते जुन्या काळातील म्हणलं कोण आवडते बाबा, त्यांचा आदर्श ठेवून तुम्ही कुस्ती डोळ्या पुढे. आम्ही कुस्ती बघितली बघा, मारुती मानेंची बघितली. आमच्या इकडे यायचे फडावरती शिंदे मारुती वाडा, मारुती वाडा, लक्ष्मण वाडा. आमच्या वाईचे एक महादेव बुरुड म्हणून होते, ते खेळायचे मारुती मान्याबरोबर. 1 नंबर प्लेअर महादेव बुरुड म्हणून. परत आपले आप्पा. आजपर्यंत कुस्ती क्षेत्रात तुम्हाला आवडलेली एका पैलवानाची कुस्ती? आता आमच्या इथली तुम्हाला सांगतो ना, ते खशाबा जाधव बरोबर जी निवड झाली होती, ते पैलवान सुद्धा 1 नंबर खेळायचे. श्रीरंग पानवाले म्हणून, मुंबईला असायचे पानवाले म्हणून. ते शेवटी आवडते महाराष्ट्र केसरी कोण? आमचं शिवाजी पाचपुते आमच्या भागचा म्हणजे आवडतच राहणार.
शिवाजीराव पाचपुते. तर चॅनलच्या माध्यमातून काही दिवसातच आपण महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते यांची देखील मुलाखत आपण घेणार आहे. तर चॅनलला वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. आणि आपल्या हातून अशीच या लाल मातीची सेवा अखंडपणे घडावी हीच हनुमंताच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.